स्वीटकॉर्न चाटलाही मागे टाकणारा आणि गावाकडे हुरडा पार्टीमध्ये आवर्जून बनणारा गावठी मक्याचा चिवडा कसा बनवायचा हे आज आपण पाहणार आहोत। तर शेतातून मस्त ताजा असा मक्का आणला होता आणि हा कोणता स्वीटकॉर्न वगैरे नसून आपला साधा जो मक्का असतो ना तोच आहे। तर मक्यावरती असणारं जे आवरण आहे ते काढून मी मक्का क्लीन करून घेते आणि खूप जास्त कोवळाही नाही आणि खूप जास्त हार्डही नाही अशा पद्धतीचा मक्का या इथे आपल्याला निवडायचा आहे। आणि मक्याचे जे बिया आहेत ना त्या अशा पद्धतीने नक्काने काढून मका क्लीन करून घ्यायचा आहे। म्हणजे त्याचे जे बिया आहेत ना ते आपल्याला पूर्ण सोलून घ्यायच्या आहेत। तर मस्त चटपटीत मक्याचा चिवडा बनवण्यासाठी या इथे मी कढईमध्ये तेल गरम केलं आणि तेल गरम झालं की त्यामध्ये थोडेसे जिरे आणि लसूण पाकळ्या ठेचून यामध्ये ॲड करायच्या आहेत। तर निवडून घेतलेला जो मका आहे ना तो आपल्याला छान मऊसूत होईपर्यंत किंवा मक्यावरती डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचा आहे। त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ, लाल तिखट, थोडीशी हिंग आणि या इथे मी चाट मसालाही वापरलेला आहे। आवडीचे मसाले तुम्ही यामध्ये ॲड करू शकता। चिरलेली कोथिंबीर आणि छान आंबट अशी चव यावी यासाठी मी लिंबाचा रस ॲड केला। वरतून कोथिंबीर ॲड करून मस्त असा गावरान मक्याचा चिवडा या इथे तयार आहे।